आमदार रोहित पवारांवर गुन्हा दाखल. डोनाल्ड ट्रम्प यांचं बनावट आधार कार्ड बनवल्याबद्दल गुन्हा दाखल. एल्फिन्स्टन पूल बाधितांना लवकरच मिळणार नवी घरं. येत्या 15 दिवसात MMRDA कडून सुपूर्द होणारी घरं. 83 रहिवाशांना मिळणार नव्या घराच्या चाव्या. श्रीनिवास रेड्डी खून प्रकरण 3 संशयितांना 7 दिवसांची पोलीस कोठडी. मन्न नामक आणखी एका संशयिताला रात्री अटक. गुंड निलेश घायवळ प्रकरणात ईडीची एंट्री. घायवळच्या जमीन व्यवहाराची ईडीमार्फत होणार चौकशी. विशेष सूत्रांची जय महाराष्ट्रला माहिती. अरबी समुद्रात वादळ सदृश स्थिती. सिंधुदुर्गात भात शेती, आंबा, काजू बागायती पिकांना फटका. पुढील 2 दिवसांसाठी कोकणात येलो अलर्ट. समुद्रात न जाण्याचा मच्छीमारांना इशारा. समृद्धी महामार्ग मोकळा झाला. आंदोलकांचा ठिय्या. महामार्गाजवळच्या मैदानात समृद्धी महामार्ग खुला. वाहतूक सुरळीत. रणजितसिंह निंबाळकर यांचे प्रत्युत्तर. आरोपांच्या उत्तर दाखल निंबाळकर पुढे आले. आंदोलन सुरू ठेवून गुरुवारी मुख्यमंत्र्यांना फोन करणार. सरकारी शिष्टमंडळाची चर्चा केल्यानंतर कडूंची माहिती. संजय निरुपम यांचे वादग्रस्त वक्तव्य. मुंबईत मराठी माणूस अल्पसंख्य. जय महाराष्ट्र न्यूजच्या एन्काउंटर कार्यक्रमात बोलले निरुपम. आगामी कुंभमेळ्यासाठी 25,000 कोटी रुपयांचा आराखडा. विकास कामांसाठी 7,410 कोटी. कुंभमेळ्यासाठी केंद्रानं दिली 25,055 कोटींची मदत. फलटण CDR प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक. फलटणमध्ये 33 नाईक निंबाळकर कोण आहेत, केला सवाल. सुसाईड नोटमधील अक्षरांमध्ये फरक. महिलेच्या हातावर दुसरं कोणी लिहिलं आहे का याचा तपास करावा. सुषमा अंधारेंचा तपास यंत्रणांना खडा सवाल. मनोज जरांगेंचा बच्चू कडूंना पाठिंबा. नागपुरात जाऊन देणार पाठिंबा. शेतकऱ्यांना साथ देणार असल्याचं केलं वक्तव्य. आंदोलकांनी हिंसाचार करू नये. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणं ही प्राथमिकता. मुख्यमंत्री फडणवीसांचं आंदोलकांना आवाहन. मतांसाठी नाचा म्हटलं तर नरेंद्र मोदी नाचतीलही. राहुल गांधींनी पंतप्रधानांना केलं लक्ष्य. बिहार निवडणुकीच्या प्रचार शिगेला. लालूंना त्यांच्या मुलाला CM बनवायचे तर सोनिया गांधींना त्यांच्या मुलाला PM बनवायचंय. पण दोन्ही जागा रिक्त नाहीत. बिहारमधील प्रचार रॅलीत अमित शहांचं टीकास्त्र. युतीबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील. याबाबत चर्चा नको, वादही नको. आपापसात राजकारण दिसलं तर त्या लोकांना मी निवडणुकीतून बाद करेन. रत्नागिरीत जनता दरबारानंतर नारायण राणेंनी कार्यकर्त्यांना दिला इशारा. महायुतीत सन्मानपूर्वक जागा वाटप होईल. महायुतीतच निवडणूक लढणार. शिंदेंनी स्पष्ट केलंय. मंत्री उदय सामंतांची माहिती. ठाकरे गट मनसेच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित दुबार आणि फसव्या मतदारांचा शोध घेतला. शिवाजी पार्क मतदार यादीतील घोळ केला उघड. दोन्ही ठाकरे एकत्र आले तर दुष्काळ होईल. दोघे काहीही करू शकणार नाहीत. दोघांच्या क्षमता आम्हाला माहीत. नारायण राणेंनी व्यक्त केला विश्वास. फलटणमधील डॉक्टर महिलेचा हॉटेल रूममध्ये जातानाचा CCTV समोर. याच हॉटेलच्या रूममध्ये महिला डॉक्टरनं केली होती आत्महत्या. जागतिक तणावाच्या काळात भारत जगासाठी दीपस्तंभ बनू शकतो. मुंबईतून पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. पाकड्यांचा खोटारडेपणा पुन्हा उघड. ऑपरेशन सिंदूर दरम्यान ज्या महिला पायलटला पकडल्याचा दावा केला होता त्या शिवांगी सिंह दिसल्या राष्ट्रपतींसह. मोन्था चक्रीवादळाचा ओडिशा राज्यातील 8 जिल्ह्यांना फटका. 8 जिल्ह्यांमधील 11,000 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं. गुरुवारी मेट्रो 3ची सेवा रात्री 12 पर्यंत. स्पॅनिश गायकाच्या कार्यक्रमानिमित्त केला बदल. दिवाळी काळात लालपरी मालामाल. 10 दिवसांमध्ये तब्बल 301 कोटींचा गल्ला केला जमा.
कर्णधार सूर्यानं घडवला इतिहास। T20 मध्ये 150 षटकारांचा टप्पा केला पूर्ण। T20 मध्ये अशी कामगिरी करणारा बनला पहिलाच फलंदाज।